जय हिंद मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एम जी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण मराठी व्याकरण या टॉपिकवरचे महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत, ज्या टॉपिकवरती वारंवार प्रश्न विचारले जातात। एकदम प्रश्नोत्तर स्वरूपात आपण टॉपिक कव्हर केलेला आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आहे ना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघायचे, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। आणि तुम्हाला जर हे प्रश्न लिहिता आले मित्रांनो, तर नक्की वहीमध्ये लिहून घ्या, कारण की 21 पेजेसचा टॉपिक आपण फक्त 5 ते 6 पेजमध्ये कव्हर केलेला आहे। एकदम महत्त्वाचे प्रश्न घेतले याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला जर लिहायला जमत असेल तर नक्की लिहून घ्या। नाहीतर तुम्ही मराठी व्याकरणाचा जो पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचा, त्याच्यामध्ये तुम्ही मार्क देखील करून घ्या लिहायला जमत नसेल तर, कारण की महत्त्वाचे प्रश्न आपण सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये शिकवलेले आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचे, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। वारंवार विचारले जातात मित्रांनो या टॉपिकवरती प्रश्न, म्हणून आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण मराठी भाषा उत्पत्ती कशी झाली, तसेच मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी आणि भाषा लिपी व स्वरूप आणि भाषेचे मूलभूत घटक या टॉपिकवरचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। तर पहिला टॉपिक आहे मराठी भाषा उत्पत्ती विषयी। तर मराठी भाषेची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। भारतातील भाषा या 2 गटात विभागल्या गेलेल्या आहेत। कोणत्या कोणत्या 2 गटात विभागल्या गेल्या आहेत मग ते? तर पहिला आहे इंडो युरोपियन किंवा आर्यन भाषा। या गटात 2 भाषा विभागल्या गेल्या आहेत। पहिला आहे इंडो युरोपियन किंवा आर्यन भाषा आणि दुसरा आहे द्रविडियन भाषा। आता या 2 गटात भारतातील भाषा विभागल्या गेलेल्या आहेत। तर इंडो युरोपियन किंवा आर्यन भाषा या गटात कोणत्या भाषा मोडतात मग? तर ते आहेत संस्कृत, हिंदी, गुजराती व मराठी अशा एकूण 4 भाषा या इंडो युरोपियन गटात मोडतात। आणि दुसरा आहे द्रविडियन भाषा, याच्यामध्ये तमिळ, तेलुगू व कानडी आणि मल्याळम या 4 भाषा या दुसऱ्या गटात मोडतात। तुम्हाला प्रश्न येईल, भारतातील भाषा किती गटात मोडल्या गेलेल्या आहेत? तर तुम्ही उत्तर द्यायचे 2 गटात भारतातील भाषा विभागल्या गेलेल्या आहेत। अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो। फक्त याच्यावरती याच टॉपिकवरती प्रश्न येईल, दुसरा जास्त काही लक्षात ठेवू नका। लिहायला जमलं तर लिहून घ्या, कारण की कधी कोणता प्रश्न विचारतील याचा काही भरोसा नाही। त्याच्यामुळे तुम्हाला लिहायला जमत असेल तर लिहून घ्या, नाहीतर मार्क करून घ्या पुस्तकामध्ये, महत्त्वाचे आहे। आता भारतातील 2 प्राचीन लिपी, भारतातील 2 प्राचीन लिपी आहेत मित्रांनो। एक आहे खरोष्टी लिपी किंवा गांधारी लिपी आणि दुसरा आहे ब्राह्मी लिपी। याच्यावरती प्रश्न कसा येतो मित्रांनो? खरोष्टी लिपी याचे दुसरे नाव कोणते? दुसरे नाव कोणते किंवा खरोष्टी लिपीला कोणत्या नावाने ओळखले जाते? याच्यावरती फक्त आतापर्यंत एकच प्रश्न आलेला आहे, खरोष्टी लिपीला कोणत्या नावाने ओळखले जाते असा प्रश्न आलेला आहे। तर त्या खरोष्टी लिपीला गांधारी लिपी म्हणून ओळखले जाते। या टॉपिकवरती फक्त एकच प्रश्न आलेला आहे मित्रांनो। आणि महत्त्वाचे आहे दुसरी ब्राह्मी लिपी, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात मित्रांनो, म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। ब्राह्मी लिपीबद्दल माहिती घेऊ मित्रांनो। ही लिपी आर्यांची लिपी मानतात। ब्राह्मी लिपीलाच ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी असा उल्लेख केला जातो। तुम्हाला प्रश्न येईल, ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी खालीलपैकी कोणती? तुम्हाला 4 ऑप्शन देतील, कोणतेही त्याच्यामध्ये ब्राह्मी लिपी हे ऑप्शन असेल तर तुम्ही उत्तर द्यायचे ब्राह्मी लिपीला ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी असा उल्लेख केला जातो। तसेच भारतातील सर्व लिपींची माता म्हणून ब्राह्मी लिपीला ओळखले जाते। महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्न येईल, भारतातील सर्व लिपींची माता असे कोणत्या लिपीला म्हणतात? तर तुम्ही उत्तर द्यायचे ब्राह्मी लिपीला भारतातील सर्व भाषांची माता असे म्हटले जाते। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तिसरा आहे देवनागरी लिपी। देवनागरी लिपी याच्यावरती वारंवार प्रश्न येतात मित्रांनो, म्हणून लक्षात ठेवा। ब्राह्मी जी लिपी आहे ना, ती ब्राह्मी लिपीपासून देवनागरी लिपीचा शोध लागलेला आहे। तुम्हाला प्रश्न, देवनागरी लिपीचा शोध कोणत्या लिपीपासून लागला? तर तुम्ही उत्तर द्यायचे ब्राह्मी लिपीपासून देवनागरी लिपीचा शोध लागलेला आहे। आता देवनागरी लिपीबद्दल वाक्य बघा, आर्य स्वतःला देव मानत, काय आर्य स्वतःला देव मानत असून ते नगरात राहत असून त्यावरून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणून
या देवनागरी लिपीची ओळख पडलेली आहे. काय? नगरात राहणाऱ्या देवांची लिपी, देवांची लिपी म्हणून देवनागरी लिपीची ओळख पडलेली आहे. तसेच देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाचे IMP आहे हा पण प्रश्न, ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आपण ज्या प्रकारे लिहितो मित्रांनो, डावीकडून आपण ज्या पद्धतीने लिहितो ना, त्याच प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. डावीकडून उजवीकडे ही देवनागरी लिपी लिहिली जाते. आता देवनागरी लिपीच्या लेखन पद्धतीला अबुगिडा लेखन पद्धत असे म्हणतात. याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला नाही आतापर्यंत, पण येणाऱ्या परीक्षेमध्ये मला वाटतं याच्यावरती प्रश्न नक्की विचारला जाईल. तुम्हाला प्रश्न येईल, देवनागरी लिपीच्या लेखन पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात, तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे अबुगिडा असे देवनागरी लिपीच्या लेखन पद्धतीला म्हटले जाते. अशा प्रकारे आपण देवनागरी लिपीची माहिती घेतलेली आहे. जाऊया पुढे. पुढचा आहे मोडी लिपी. याच्यावरती प्रश्न एकच विचारला जातो, तो आहे फक्त मोडी लिपीलाच धावलिपी असे म्हणतात. याच्यावरती मला वाटतं प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. हे सर्व टॉपिक महत्त्वाचे आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला लिहायला जमत असेल तर नक्की लिहून घ्या. सोप्या पद्धतीने आपण प्रश्न तयार केलेला आहे आणि तुम्हाला हे टॉपिक तुम्ही लिहून घेतला, तुम्हाला फक्त हेच वाचायचे, दुसरं काय वाचायचं तुम्हाला पुस्तकाची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे लिहायला जमत असेल तर लिहून घ्या, नाही तर मार्क करून घ्या. तर मोडी लिपीबद्दल माहिती घेतली. तर मोडी लिपी असे नाव का पडले, तर काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, त्याच्यामुळे तिचे नाव मोडी लिपी असे पडलेले आहे. आता पुढचं बघा, याच लिपीची सुरुवात हेमाडी पंत यांनी केलेले होते. महत्त्वाचा प्रश्न आहे, मोडी लिपीची सुरुवात कोणी केली असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे हेमाडी पंत यांनी मोडी लिपीची सुरुवात केलेली आहे. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, मोडी लिपीलाच धावलिपी असे म्हटले जाते. हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. महत्त्वाचे दिवस बद्दल माहिती घेऊ मित्रांनो. याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर 1 मे या दिवशी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 27 फेब्रुवारी सर्वात IMP प्रश्न आहे. 27 फेब्रुवारी वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन, तसेच मराठी भाषा दिवस आणि जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महत्त्वाचा आहे, वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन, तसेच मराठी भाषा दिन आणि जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला अजून एक प्रश्न येतो, वि.वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? टोपण नाव काय आहे? तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे कुसुमाग्रज असे वि.वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. आता अजून एक प्रश्न कसा येतो, मराठी भाषा पंधरवाडा कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न येतो, तेव्हा तुम्ही उत्तर द्यायचे आहे 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दिवशी मराठी भाषा पंधरवाडा दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लिहायला जमत असेल ना, तुम्ही नक्की लिहून घ्या मित्रांनो, कारण की IMP टॉपिक आहे, सर्व प्रश्न विचारले जातात. आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे ग्रंथाबद्दल माहिती घेऊ. तर पहिला ग्रंथ आहे गाथा सप्तशयी. हा ग्रंथ आद्य ग्रंथ मानला जातो मित्रांनो. महत्त्वाचे प्रश्न आहे, विवेक सिंधू हा ग्रंथ इसवी सन 1188 मध्ये मुकुंदराज यांनी रचलेला आहे किंवा लिहिलेला आहे. विवेक सिंधू या ग्रंथालाच आद्य काव्य ग्रंथ असे म्हटले जाते. गाथा सप्तशयीला आद्य ग्रंथ आणि विवेक सिंधूला आद्य काव्य ग्रंथ म्हटले जाते. तसेच तिसरा ग्रंथ आहे लीळाचरित्र. लीळाचरित्र हा ग्रंथ इसवी सन 1283 मध्ये माही भट यांनी संकलित किंवा लिहिलेला आहे. लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे तो मराठीतील पहिला गद्य चरित्र ग्रंथ आहे. काय आहे? गद्य चरित्र ग्रंथ म्हणून लीळाचरित्र या ग्रंथाला ओळखले जाते. सर्व महत्त्वाचे ग्रंथ आहेत मित्रांनो, नक्की लक्षात ठेवा. चौथा आहे सेतुबंध. सेतुबंध हा ग्रंथ प्रवर्षण यांनी लिहिलेला आहे. तसेच पुढचा आहे पंचवार्तिका. पंचवार्तिका हा ग्रंथ भीष्माचार्य यांनी लिहिलेला आहे. आणि 6वा आहे IMP भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी. हे जे ग्रंथ आहेत ते संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेले आहे.
सर्व ग्रंथ जे आहेत ना ते IMP आहेत मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात. सबस्क्राईब केल्याने सर्वात पहिलं तुम्हाला लिंक येईल व्हिडिओची आणि त्या प्रश्नाचा तुम्हाला किंवा त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. जाऊया पुढच्या टॉपिककडे. आता महत्त्वाचे आहे अभिजात भाषा. वारंवार विचारला जाणारा प्रश्न अभिजात भाषा. अभिजात भाषेची व्याख्या काय बघा. जी भाषा प्राचीन काळात मान्यता प्राप्त होती आणि आधुनिक काळातही टिकून आहे तिला अभिजात भाषा असे म्हटले जाते. महत्त्वाचे आहे. आतापर्यंत फक्त 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे. अभिजात भाषा ही समिती का नेमली गेली होती मित्रांनो, तर अभिजात भाषा मराठी समिती जी होती ना ती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून अभिजात भाषा मराठी समिती नेमली गेली होती. आता इथे बघा 6 भाषांना आपण अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे असा वाक्य बघितलं बरोबर. आता ते 6 भाषा कोणत्या आहेत मग. पहिला आहे तमिळी, दुसरा आहे संस्कृत, तिसरा आहे कानडी, चौथा आहे तेलुगू, पाचवा आहे मल्याळम आणि 6वा आहे उडिया. अशा एकूण 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे. आता तुम्ही हे 6 भाषा कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता त्याच्याबद्दल ट्रिक्स बनवलेले आपण. ट्रिक्स काय बघा. ओ संत ते काम करा, एवढं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. ओ संत ते काम करा. आता ओ पासून ओडिया किंवा उडिया भाषा, स पासून संस्कृत, त पासून तमिळ, ते पासून तेलुगू, का पासून कानडी आणि म पासून मल्याळम अशा 6 भाषा जे अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे त्याच्यावरती ही ट्रिक आहे. ही ट्रिक तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला हे 6 भाषा पाठ करायचे जास्त अवघड जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे ट्रिक्स लक्षात ठेवा. आता अभिजात भाषेचे महत्त्वाचे वाक्य आहेत, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. 4 वाक्य आहेत ते तुम्ही नक्की लक्षात ठेवायचे. तर अभिजात भाषेचे वाक्य बघा. अभिजात भाषा जी आहे ना ती भाषेची प्राचीनता तसेच परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली नसावी. इथं फसवा वाक्य आहे मित्रांनो. भाषेची प्राचीनता तसेच ती भाषा परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली नसावी. दुसरं वाक्य आहे भाषेची मौलिकता आणि सलगता. तिसरं वाक्य आहे भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेने स्वयंभूपण झालेली असावी. चौथं वाक्य आहे प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते. आपण वाक्य जसं बघितलं ना, जुने नाते तसेच आधुनिक काळातही टिकून आहे त्याला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे. तसाच हा वाक्य आहे प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते. अशा प्रकारे अभिजात भाषेचे 4 वाक्य आहेत ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता सांगितल्याप्रमाणे अभिजात भाषा समिती, अभिजात भाषा मराठी समितीबद्दल जरा माहिती घेऊ. या समितीमध्ये एकूण 9 सदस्य होते. याचे अध्यक्ष होते रंगनाथ पठारे आणि अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना झाली होती 10 जानेवारी 2012 या वर्षी अभिजात भाषा समितीची स्थापना झालेली होती. क्रमांक 2. व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो, पण आपण सर्व माहिती ही IMP दिलेली आहे. व्हिडिओ आवडत असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर देखील नक्की करा मित्रांना, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. तर दुसरा टॉपिक आहे मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी. आता याच्याबद्दल जर माहिती घेऊ. शालेय शिक्षणाला इंग्रजांनी सुरुवात केलेली होती. महत्त्वाचे आहे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणासाठी नियोजित अभ्यासक्रम हे 1822 साली मुंबई येथे वेधशाळा मंडळाची जी स्थापना झाली होती त्यांनी महाराष्ट्रातील शालेय शिक्षणासाठी नियोजित अभ्यासक्रम असा तयार केलेला होता. कोणी केलेला होता? वेधशाळा मंडळाने. याची स्थापना झाली होती 1822 मध्ये मुंबई या ठिकाणी. महत्त्वाचे आहे. तर पुढचा आहे दादोबा पांडुरंग तळखरकर यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे मित्रांनो. सर्वात IMP टॉपिक आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. यांचा जो ग्रंथ आहे मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक आहे वाटतं मला. पुस्तक आहे हे जे पुस्तक आहे ते 1836 मध्ये प्रकाशित झाले होते. कोणते पुस्तक? मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक. आणि दादोबा पांडुरंग तळखरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. दादोबा पांडुरंग तळखरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते आणि आद्य व्याकरणकर्ते देखील दादोबा पांडुरंग तळखरकर यांना म्हटले जाते.
आता महत्त्वाचे पुस्तकबद्दल माहिती घेतली तर आता अजून बघू. 1911 मध्ये दामलेचे शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक प्रकाशित झालेले होते. तसेच 1922 मध्ये म.पा. सबनीस यांचे आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक प्रकाशित झालेले होते. महत्त्वाचे दोघंही पुस्तक आहेत. याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यावरती तर वारंवार प्रश्न विचारले जातात, म्हणून तुम्ही हे फक्त मराठी भाषेचे पाणिनी आणि आग्रे व्याकरण करते हे लक्षात ठेवायचे तुम्ही. आणि 1952 मध्ये म.पा. सबनीस यांचे आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक प्रकाशित झाले होते, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व आपण IMP टॉपिक कव्हर केलेले आहेत. महत्त्वाचे आपण 3 टॉपिक कव्हर केलेले आहेत. मोजून मराठी व्याकरणाचे 28 टॉपिक आहेत, त्याच्यामधून फक्त महत्त्वाचे 25 ते 26 टॉपिक आहेत. त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या काळामध्ये माहिती घेणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्यावा, कारण की तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये या चॅनलचा नक्की फायदा होणार आहे. भाषेबद्दल जरा माहिती घेऊ. भाषेचे 2 प्रकार पडतात. ते 2 प्रकार कोणते आहेत? पहिला आहे बोलीभाषा, दुसरा आहे लेखी भाषा. बोलीभाषा ही लवचिक असते आणि लेखी भाषा ही स्थिर व ताठक असते. दोघंही महत्त्वाचे आहे. तुम्हाला प्रश्न आहे भाषेचे किती प्रकार पडतात, तर तुम्ही उत्तर द्यायचे. भाषेचे 2 प्रकार पडतात. एक आहे बोलीभाषा, दुसरा आहे लेखी भाषा. बोलीभाषा ही लवचिक असते आणि लेखी भाषा ही स्थिर व ताठक असते. महत्त्वाचे प्रश्न बघा. भारतातील सर्वात जुन्या भाषा कोणत्या, असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे संस्कृत आणि तमिळ हे भारतातील सर्वात जुन्या भाषा आहेत. IMP प्रश्न आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. संघराज्य व्यवहाराच्या भाषा कोणत्या, असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे हिंदी आणि इंग्रजी ह्या संघराज्य व्यवहाराच्या भाषा आहेत. कलम 343 नुसार या भाषांना संघराज्य व्यवहाराच्या भाषेचा दर्जा प्राप्त आहे. तसेच महत्त्वाचे आहे 22 प्रादेशिक भाषांना राजकीय किंवा राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. किती भाषांना? 22 भाषांना राजकीय किंवा राजभाषेचा दर्जा प्राप्त देण्यात आलेला आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तसेच महत्त्वाचे आहे IMP आहे मराठी भाषेचा विकास संस्कृत आणि प्राकृत या भाषापासून झालेला आहे. कोणत्या भाषापासून? संस्कृत आणि प्राकृत या भाषापासून मराठी भाषेचा विकास झालेला आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता तिसरा टॉपिक आहे भाषा, लिपी व स्वरूप. सर्वात IMP टॉपिक. याच्यावरती व्याख्या भरपूर आहेत. फक्त व्याख्यावरती वारंवार या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो. आता बघा, पहिलं बघू भाषा. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. काय? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा ही ध्वन्यात्मक असते. तसेच IMP आहे बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. सर्वात IMP. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आणि विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. हे 2 वाक्य महत्त्वाचे आहेत. तसेच भाषा ही ठराविक कालावधीनुसार व प्रदेशानुसार बदलत जाते. त्याच्यामुळे भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. IMP आहे, याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा का देतात, असा प्रश्न येतो. तर भाषा ही ठराविक कालावधीनुसार व प्रदेशानुसार बदलत जाते, त्याच्यामुळे भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात, असं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. भाषा शिक्षण आहे मित्रांनो, ते 5 कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून आहे. तर ते 5 कौशल्य कोणते आहेत मग? ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे व आकलन अशा एकूण 5 कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून आहे. आता भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ती आत्मविष्काराचे माध्यम आहे. याच्यावरती मला वाटतं एक प्रश्न विचारला गेला आहे आतापर्यंत, मला तेवढंच आठवत आहे, पण या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो. भाषा शिक्षण किती कौशल्यावर आधारित आहे किंवा अवलंबून आहे, असा प्रश्न विचारला जातो. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन या 5 कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून आहे. भाषेचे स्वरूपाबद्दल जर माहिती घेतली तर मातृभाषा सर्वांना माहिती. आपण जी घरात बोलतो त्या भाषेला मातृभाषा असे म्हटले जाते. दुसरा बोलीभाषा. IMP प्रश्न, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. दैनंदिन जीवनात संपर्कासाठी किंवा संवादासाठी जी भाषा वापरली जाते तिला बोलीभाषा असे म्हणतात. काय? दैनंदिन जीवनात संपर्कासाठी किंवा संवादासाठी जी भाषा वापरतात तिला बोलीभाषा असे म्हटले जाते. आता बोलीभाषा
बोलीभाषा ही नष्ट होते. काय? बोलीभाषा ही नष्ट होते. आणि लेखी भाषा ही नष्ट न होणारी भाषा आहे मित्रांनो. आता जुने ग्रंथ बघा मित्रांनो, जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत ते अजून देखील आपल्याला त्याचे अस्तित्व आढळते. आणि पहिले आपण आज बोललो आणि उद्या आपण विसरून जातो, त्यामुळे बोलीभाषा ही नष्ट होणारी भाषा असते. आणि लेखी भाषा आपण लिहून ठेवतो, त्याच्यामुळे ती नष्ट न होणारी भाषा असते. याच्यावरती प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. बोलीभाषा नष्ट न होणारी बोलीभाषा नष्ट होणारी, लेखी भाषा नष्ट न होणारी, अशा याचे वाक्य आहे. आता प्रमाण भाषा, तिसरा आहे प्रमाण भाषा. प्रमाण भाषा कशासाठी वापरतात? मग ग्रंथ संपदा, बहुजनांना समजणारी, राजकीय, प्रादेशिक या प्रकारात या भाषेचा उपयोग केला जातो. प्रमाण भाषेचा उपयोग ग्रंथ संपदा, बहुजनांना समजणारी, राजकीय भाषा तसेच प्रादेशिक विभागात या भाषेचा प्रमाण भाषेचा उपयोग केला जातो. सर्व भाषा IMP होत्या मित्रांनो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर लिहून घेतला असेल तर अत्यंत महत्त्वाचे आणि तुम्हाला उपयोगी पडणारे असे टॉपिक कव्हर केलेले आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात. आता भाषेचे दोन प्रकार बघू आपण, स्वाभाविक आणि नैसर्गिक. आता स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषा कशाला म्हणतात? हावभाव व सहज खुणांच्या भाषेला नैसर्गिक भाषा असे म्हणतात. उदाहरणार्थ ओरडणे, पशुपक्ष्यांचे आवाज, पानांची सळसळ यांना स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे कृत्रिम किंवा सांकेतिक. मुखातून निघणाऱ्या संकेतमय भाषेला कृत्रिम भाषा म्हटले जाते किंवा सांकेतिक भाषा म्हटले जाते. उदाहरणार्थ संकेत, टंकलेखन, नकाशे यांना कृत्रिम किंवा सांकेतिक असे भाषा असे म्हटले जाते. महत्त्वाचे प्रश्न आहे मराठी भाषेचा उगम, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न कव्हर केला आहे आपण. संस्कृत व प्राकृत भाषेपासून मराठी भाषेचा उगम झालेला आहे. भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून आलेला आहे आणि याचा अर्थ जो आहे ना तो बोलणे असा होतो. भाष या शब्दापासून भाषा हा शब्द आलेला आहे. आता लिपीबद्दल माहिती घेतली तर लिपीची व्याख्या काय आहे? मग आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. लिपी हा जो शब्द आहे ते लिपणे या शब्दावरून तयार झालेला आहे. लिपीच्या शोधाने आपल्याला लेखन शक्य झालेलं आहे मित्रांनो. महत्त्वाचे प्रश्न आहे, याच्यावरती वारंवार या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो. आणि जो चौथा टॉपिक होता मित्रांनो भाषेचे मूलभूत घटक, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, कारण की व्हिडिओ जरा मोठा होत होता, त्याच्यामुळे म्हटलं भाषेचे मूलभूत घटक हा जो टॉपिक आहे तो नंतर घेण्याचा प्रयत्न करू आपण. आणि आपण हे जो टॉपिक बघितले ना त्याच्यामधले जे सर्व IMP प्रश्न आहेत ना ते या भाषेचे मूलभूत घटक या टॉपिकवरती जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा ते प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. IMP प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, मित्रांना देखील शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो, कारण की मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला या यूट्यूब चॅनलचा नक्की फायदा होणार आहे येणाऱ्या भरतीमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.